लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सिन्नरमध्ये आर्थिक व्यवहारांशी संबंधित एका प्रकरणात अशोक खरात याला न्यायालयानं 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। जगदंबा पतसंस्थेतील बनावट खात्यांद्वारे आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असून या प्रकरणामध्ये आता तपास अधिक गडद होताना दिसतोय। तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जगदंबा पतसंस्थेत तब्बल 32 बनावट खाते उघडण्यात आलेली होती आणि या व्यवहारांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध पोलिसांकडून घेतला जातोय। तसंच या पैशांचा नेमका स्रोत काय आणि 22 प्रॉपर्टी कोणत्या पैशांतून खरेदी करण्यात आल्या याचा तपास सुरू आहे। सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडणी करत या प्रकरणात सखोल चौकशी आवश्यक असल्याचं सांगत पोलीस कोठडीची मागणी केली होती। मात्र आरोपीच्या वकिलांनी ही खाती 2016 पासून अस्तित्वात असल्याचं सांगत कस्टडीची गरज नसल्याचा युक्तिवाद केलाय। दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं अशोक खरात याला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।